जेवायला या मंडळी सर्वांना आहे. सगळी माणसं जेवायला बसलीत त्यांचा नमस्कार मित्रांनो, मी सागर पाटील व्लॉग्स या यूट्यूब चॅनलला आपले भरभरून स्वागत आहे. मित्र हो, आता आपण आलो जेजुरीला. तुम्ही इंट्रोमध्ये पाहिला असेल. आणि मी तुम्हाला खरं सांगतो की जेजुरीला आम्ही कशासाठी आलो तर आमचा पाटील परिवार कुलदैवत. तर आम्ही म्हणजे दर 3 वर्षांनी आम्ही आमचे देव घेऊन इथे भेटायला येतो. जे काही आपला पूजा अभिषेक असेल ते करतो आणि एकत्र मजा करतो. तर ती मजा आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आता आपल्याला जायचं आहे कुठे जेजुरीला, पण त्याच्या अगोदर आम्ही कसं आलो थोडं पाहूया. म्हणजे कसं येताना मी बसचा व्हिडिओ बनवला नाही, त्याचं कारण असं होतं की आमच्या 2 बस होत्या. त्यामुळे काय होतं की एकाच बसची मंडळी आली असती, पण आपल्याला कसं सर्वांना समान नाही द्यायचं, त्याच्यामुळे मी आपल्या बसची व्हिडिओ बनवले नाही, फक्त नॉर्मल निघताना आपल्या गावातून बनवल्या. तर सकाळचे एकदम टकाटकमध्ये 6:30 वाजलेले आहेत आणि आपल्याला एक ढोलाचा आवाज घुमतोय. होय, तर आपल्या या देवांची जी स्वारी आहे तर ती वेशी मार्गे येत आहे. दादा तुम्ही पुढे कसं काय असं आहे का? बघा, आपल्याला या आपल्या याच्यामध्ये आणखी एक कॅमेरामॅन आपल्याला भेटलेले आहेत. बरं वाटलं जरा कोणतरी सहकारी सोबती आहेत. आपण जेजुरीला पोहोचलो आणि जर आपण पाहतो तर आता थोड्याच वेळात आपले देव जे आहेत ना ते आता जेजुरी गडावर जाणार आहेत. तर जेजुरी गडावर जाताना मोठी अशी मिरवणूक आहे. अशी मिरवणूक असा आनंद प्रत्येक परिवारात होतो आणि होत राहावा अशी आपल्या खंडोबा चरणी प्रार्थना. तेव्हा जाऊया. आता पाठीमाग आपल्या गर्दी आहे, सर्व आपली मंडळी जी आहेत ना ती तिथे उभी आहेत, त्यांच्या आपल्या सोबत जायचं. सेटिंग करून ठेवलेली आहे. जय मल्हार, सदानंदाचा. अरे इकडे झाली गप का रे? सदानंदाचा बोलाय मागे बोल. माणसं एकदम सुटसुटीत नाही पाहिजे, अशी भरगच्च पाहिजे, तर कार्यक्रमाला मजा येते. नमस्कार नमस्कार, या आपले स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये, देवांच्या व्हिडिओमध्ये. आपण गेल्या वर्षी देखील म्हणजे एक आनंदाची गोष्ट अशी वाटते की आता आपण जेजुरीच्या भूमीवर आता आपला व्हिडिओ शूट करतो. मागच्या वेळी आपण केलवणे भूमीवर आपले व्हिडिओ शूट केली होती. म्हणजे कशी तिथे मैरदेवाची ज्यावेळी जत्रा असते किंवा आपल्या वडावमध्ये वगैरे जत्रा असते तर तिथे देखील जेजुरीचं स्वरूप येतं. पण आता आपण प्रत्यक्ष जेजुरी नगरात आहोत आणि आता आपण आपल्या माणसाचे जोडले गेलेलो आहोत. जाऊया, पटापट आपल्या पुढे जायचं आहे. कुलदैवत म्हटलं की कुलाचा सोला म्हटलं की अखंड कुटुंबाचा सोला, अखंड कुलाचा सोला असतो. तर एक बरं आहे की आमच्या पूर्वजांनी काढलेली एक परंपरा आहे जेणेकरून गेली 3 वर्षातून का होईना आपण या जेजुरी गडावर भेट देतो. त्यानिमित्ताने संपूर्ण परिवार एकत्र येतो आणि खूप मजा वाटते. आता आपण बघितलं असेल तर बाजूला मस्त अशी बघा ढोल वगैरे वाजतात आणि मिरवणूक वगैरे चालू आहे. सोबत
जाऊया. आपण प्रस्थान करत करत शेवटी जेजुरीचा जो आपला मार्केट एरिया जो आहे म्हणजे बाजार जो आहे तर तिथे आपण आलेलो आहोत. पण सध्या तुम्हाला मी बाजार दाखवू शकत नाही, तर आपण बाजाराचा स्पेशल व्हिडिओ बनवणार आहोत. तो अगदी सकाळी वगैरे जरा मस्त. आणि आता आपल्याला जायचं आहे कुठं, तर आपल्या जेजुरी गडावर जायचं आहे आणि वाजत गाजत जायचं आहे. मस्त वाटतं जरा. जा जा पुढे जा. आता आपण जेजुरी गड चढतोय आणि बघा तुडुंब अशी गर्दी आहे. असं विकेंड पण आहे आणि बरीचशी मल्हार भक्त आपले भरपूर आहेत. सर्व मल्हार भक्तांना खूप खूप शुभेच्छा. पुढे जाऊया आपण, पण आपल्याला पुढेच जायचं आहे. चला, भरपूर अशी गर्दी. माणसं ओळखत नव्हती, शेवटी अण्णा ओळखला मला. वाव. चला, म्हणजे आता याचा अर्थ आपली आता म्हणजे जी फौज आहे ती आता फौज आपल्या दिसलेली आहे. चला, चिंता नसावी. स्मृती स्मृती फल प्राप्तर्ध्य आरोग्य धन संपत्ती अप्राप्त लक्ष्मी प्राप्त लक्ष्मी सोडायचं संपूर्ण. सर्वांनी पाणी घाला. लावा सर्वांनी हात लावा सर्वांनी. म्हणा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु देव. सागर श्वासन पुल्लिंगांना देवांवर घ्या. हात काढावतो देवांवर. ओम ब्रह्मार्पणं ब्रह्मा विरा ब्रह्माग्न ब्रह्मणाहुतं ब्रह्मेव तेन गन्तव्यं ब्रह्म कर्म समाधि. सर्वांनी हातामध्ये सर्वांनी हातांना असा सोळा. ओम ब्रह्मार्पणम. आपल्या संपूर्ण लिंगाला सोळा. आता देवांना पण ब्रह्मा विरा ब्रह्म. घर नाली घ्यायचं ना. धरून म्हणजे इथूनच येतो. लावा सर्वांनी हात. ठेवा. लावा सर्वांनी.
पाटील कुटुंबांची जेजुरी गडावर सहकुटुंब सहपरिवार पुन्हा भेट भंडार तली भंडार महाअभिषेक संकल्प संपूर्ण सेवा संपूर्ण वर्षाची सहकुटुंबाच्या हस्ते सहपरिवाराच्या हस्ते मंदिराला आली पाहिजे अशी अंगात ताकद आली पाहिजे. भेट आमची मान्य होऊ द्या. खंडोबाने आपल्या घरादारात संसारात सदैव आनंद केला पाहिजे म्हणून म्हणतात सदानंदाचा देवांना व्हायचा बाकीचा देवाच्या काळसाला उधळायचा. बोला येळकोट येळकोट सदानंदाचा सर्वांनी म्हणा हर हर महादेव. चिंतामणी मोरया हे आनंदी माते तुझा उदे उदे. सोन्याची जेजुरी मोत्याचा तुरा निळा घोडा पायामध्ये तोडा अंबरी करवडा बोंबे हिरा मस्तकी तुरा अंगावरती शाल देवमल्हार तळी आरती करी पाटील मंडळी खंडोबाचे भक्त मंडळी आरसा मानाई सुंदरी नाणापरी खोबऱ्याचा तुकडा भंडाऱ्याचा भाडका सदानंदाचा महाराज की भानू माणसा माते की सर्वांनी कली वज उतरलं का उतरलं म्हणा. पाटील कुटुंबांचं वज उतरलं का उतरलं. देवांचं वज उतरलं का उतरलं. जेजुरी गडाचं वज उतरलं. आता सर्व प्रकारचे कार्यक्रम मध्ये उरकले. तलीमठ उरकला, अभिषेक उरकला. आता हा कार्यक्रम कोणता आहे आपण अण्णाला विचारूया. अण्णा कोणता कार्यक्रम आहे? आता प्रदक्षिणा पूर्ण होईल ना, गोंधळ वगैरे. ओके. चला आता बघा अण्णांनी माहिती दिलेली आहे. आपल्या आता प्रदक्षिणा झालेली आहे. आता आपल्याला गोंधळ वगैरे उरकायचं आहे. आता ही प्रदक्षिणा जरा रंगात आली पाहिजे त्यासाठी आपण आता प्रयत्न करणार आहोत. कसं असतं की देवळाला आपण प्रदक्षिणा करतोय. प्रदक्षिणाचा फार मोठा लाभ असतो आणि तो लाभ मिळावा सर्वांना. आता आपण प्रदक्षिणा घालतो देवाला. समोर आपण काय दृश्य बघतो की ड्युटीला तेल वाढणारा माणूस दिसला आपल्याला. आता आपला गोंधळ जो कार्यक्रम आहे म्हणजे गोंधळाचा कार्यक्रम आहे तो आता सुरू झालेला आहे.
तर मित्रांनो सकाळ झालेली आहे. आपला जो सर्व आपण व्हिडिओ वगैरे पाहिला होता तर कसं होतं की रात्री पण जेवण वगैरे बनवलं होतं, पण रात्री जेवण आपलं म्हणजे व्हेजिटेरियन होतं. तर आता आपणास जेवण असं आहे की तिथे आपल्या जिभेला पाणी सुटेल, म्हणजे तोंडाला पाणी सुटेल, म्हणून तर हा आपला जेवणाचा ब्लॉग मी आता बनवत आहे. ज्याप्रमाणे आपण अखंड फॅमिली येतो तर त्या अखंड फॅमिलीसाठी एक जेवणाची सोय केली जाते. आणि विशेष म्हणजे काय माहिती आहे की आमच्या या घराण्यामध्ये ना अगदी पहिल्यापासूनच जेवण जे आहे ते आमच्या घरची माणसं बनवतात. म्हणजे आता आमचा अण्णा परिवार जो सोबत आहे तर तो जेवण वगैरे बनवतो. तर ती परंपरा कायम राहिलेली आहे. आता छान आहे आणि सर्व व्यवस्थित मजा करतात. आता आपण जेवण जे बनवायला चाललं, जेवणाची तयारी काय आणि जेवण कसं बनवतात ते आपण जरा पाहून घेऊ आणि थोड्या आपण जेवणाचा देखील व्हिडिओ बनवू. आता जर बघितलं इथे बघा कांदा वगैरे कापून ठेवलेला आहे, म्हणजे तयारी एकदम जय्यत दिसते. आणि जर इथं आपण आलो, अरे वा, एकदम सगळीकडे हारक्या वगैरे दिसतात, एकदम पीस पीस दिसतात. काय काम चालू आहे? मटन आहे, पण काय काय रेसिपी काय चालू आहे, प्रोसिजर काय चालू आहे? सुट्टा करतो काय? ओके ओके, म्हणजे शिजण्यासाठी एकदम मोकळा होतो. हा बघा, आपण जर बघितलं तिथे अण्णा परिवार जो आहे तो मटन जो आहे ना तो आपला सुट्टा करतो. आणि आज आमची बघा ही वर्दी आहे आमची. आज आमच्या पाटील परिवारची वर्दी आहे. सर्व एक रंग आहे, ज्याप्रमाणे पोलिसांची वर्दी असते तशी आमची वर्दी आहे. बघा आमच्या वर्दीतली माणसं, म्हणजे आता जेजुरीमध्ये माणसं कशी ओळखायची ते वर्दीवरची समजायची. हॅलो गाईज, हा जर टी शर्ट दिसला की समजायचा हा आमचा माणूस. पलटी हो जरा. हा पाटील परिवार. ओके. आणि जेवायला या मंडळी सर्वांना आहे. ओके ओके. असं आहे की हे आपलं एक मोठं कुटुंब आहे आणि आपल्या मोठ्या कुटुंबासाठी आपण जेवण बनवतो. मगाशी ते मटण सुद्धा करत होते, आता इथे काका परिवार. अण्णा जेवण कुठं आहे? जेवण इकडे बघा, जेवण इकडे आहे काय? ओके ओके. चला आता अण्णा आपल्या सांगितलं जेवण कुठे आहे. चला आता मोठ्या प्रमाणात मटण बनवलेलं आहे. वाव, बघा आता अण्णा तिकडे बघा दाखवते पीस. हा ला जवाब, छान. सगळी माणसं जेवायला बसलीत, त्यांचा आपण जरा रिव्ह्यू घेऊ. पियू काय खातेस? आणि आपला बघा एक आपला मस्त ड्युटीला तेल वाढणारा माणूस. काय जेवायला येऊ काय?
अरे वा वा मटन अजून आला नाही काय? मग बोलू का त्यांना? ए मटनवाला इकडे या रे. चला इथं आता बरेच ठिकाणी भात वाढलेला आहे, अजून मटन यायचं बाकी आहे, कारण मटन अजून आपला शेकाच्या वडाशी आहे, तो येईल. हॅलो हॅलो हा टेन्शन घ्यायचं नाही. चला मस्त छान पैकी. अरे वा 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 मस्त इंटरेस्टिंग माणूस. जंगलातले प्राणी जेवायला आलेत काय? जंगलातले प्राणी जेवायला आले तिथं. आणि नवीन नवीन मंडळी देखील यंदा आमच्याकडे ऍड झालेली आहेत. तर मित्रांनो आता आम्ही आमच्या केलोणी गावात आलो, म्हणजे देव भेटून केलोणी गावात आलो. आता माझा चेहरा स्पष्ट दिसत नसतं तुम्हाला, पण तो चेहऱ्याचा जाऊ दे ना. चेहरा क्या देखते हो दिल में उतर कर देखो ना, याच वृत्तीप्रमाणे आपलं वागायचं आहे. तर आता कसं आहे की आता जसं आपण देव गेले म्हणजे जेजूरला गेले, तसं देव रिटर्न आपल्या देवावर देतात, तर त्यांना वाजत गाजत आणलं जातं. तर ती मिरवणूक आता आपण पाहायला जाणार आहोत आणि आपण देखील नाचणार आहोत, मजा घेणार आहोत.
जय मल्हार. सदानंद